Hello, all of you. How are you? Today is Saturday. Good morning. Now turn on page number 49. Yesterday we have completed our The Heroine of the Sea. Now today we are going to take English workshop. English workshop on page number 49. Okay. Exercise number 1. Find from the story the antonyms of. Antonyms means the opposite of, म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला टेक्स्टबुकमधून शोधून लिहायचे आहेत. ओके. नंबर 1 कॉवर्ड. कॉवर्ड म्हणजे भित्रा. त्याच्या विरुद्ध अँटोनिम्स येईल ब्रेव. त्यानंतर आहे पुढे रेअर. रेअरचे अपोजिट कॉमन. नंतर आहे थर्ड केअरलेसली opposite carefully. Disagreed opposite of agreed. Selfish. Selfish opposite unselfish. Enemies. Enemies opposite of friends. Happy. Happy opposite विरुद्धार्थी unhappy. आणि forgot. Forgot opposite of रिमेंबर्ड. या पद्धतीने आपल्याला अँटोनिम्स लिहिता येतील. नो एक्सरसाइज नंबर 2. पिक आउट द वर्ड्स फ्रॉम द स्टोरी. मेक अ लिस्ट ऑफ 8 वर्ड्स रिलेटेड टू सी ट्रॅव्हल. पिक आउट द वर्ड्स फ्रॉम द स्टोरी म्हणजे आपल्याला या कथेतून स्टोरीतून आपल्याला काही शब्द निवडायचे आहेत. कुठले? मेक अ लिस्ट, यादी करायची आहे. 8 वर्ड्स रिलेटेड टू सी ट्रॅव्हल. सी ट्रॅव्हल म्हणजे समुद्र प्रवास. या संदर्भातल्या आपल्याला पुस्तकातून शोधून शब्द लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल लाईट हाऊस. नंबर 1 पहिला शब्द सेलर्स. नंबर 2 वेव्ज. नंबर 3 रो. नंबर 4 आयलँड. Number 5 shipwreck. Number 6 passengers. Number 7 oars. And number 8 coast. Okay, या पद्धतीने. Now exercise number 3. Write any 2 dialogues from the story which prove the following. Write any 2 dialogues. Dialogues म्हणजे संभाषण लिहायचे तुम्हाला. बघा, विच प्रूव्ह द फॉलोइंग म्हणजे खालील गोष्टी सिद्ध करण्यासाठी आपल्याला संभाषण लिहायचे. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला घरी वहीत करायची आहे. नंबर 1 ॲक्टिव्हिटी आहे ग्रेस डार्लिंग वॉज सेल्फलेस अँड ब्रेव. ग्रेस डार्लिंग वॉज सेल्फलेस अँड ब्रेव. हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला डायलॉग लिहायचा आहे. नंतर विलियम डार्लिंग वॉज अनविलिंग टू टेक अ रिस्क. ग्रेसचे वडील त्या वादळी वाऱ्यात जायला तयार नव्हते. या संदर्भातला तुम्हाला डायलॉग लिहायचा आहे. नंबर 3 मिसेस डार्लिंग डिस्करेज देम फ्रॉम ट्राईंग टू रेस्क्यू. ग्रेसची आई त्यांना रोखत होती समुद्रात जाण्यापासून. त्या प्रवाशांना सोडवण्यापासून तिच्या आईचा विरोध होता. हे डायलॉग्स तुम्हाला घरी लिहायचे आहेत. पुस्तकात बघून छोट्या छोट्या वाक्यांनी तुम्हाला ते डायलॉग लिहायचे आहेत. ओके. नंबर 3 एक्सरसाइज नंबर 4 आन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. थोडक्यात उत्तरं लिहायची आहेत. क्वेश्चन नंबर 1 शी स्टेड बॅक होम with her parents. Who means who stayed back home with her parents. तिच्या आईवडिलांसोबत घरी कोण थांबली होती? ऑफकोर्स ग्रेस डार्लिंग. आन्सर विल बी द ग्रेस डार्लिंग. क्वेश्चन नंबर 2 अ शिप वॉज wrecked that night. Why? शिप वॉज wrecked that night. जहाज तुटून फुटलं त्या रात्री. का? Why म्हणजे का? Because it had hit the rock in the sea. Answer will be the
द शिप हॅड हिट द रॉक इन द सी. असं याचं उत्तर होऊ शकतं. सी. आता पुढचा क्वेश्चन. 9 men and women did not drown. Why not? 9 men and women did not drown. Why not? 9 स्त्री आणि पुरुष बुडाले नाहीत का? Because they were able to climb on the rock. Because they were able to climb on the rock. कारण ते त्या खडकाला चिकटून उभे राहण्यात यशस्वी झालेले होते. फर्दर क्वेश्चन. पुढचा प्रश्न. ग्रेस सेड शी वुड हेल्प हर फादर टू रेस्क्यू. हाऊ? ग्रेस सेड शी वुड हेल्प. ती म्हणाली आपण प्रयत्न करू. हर फादर टू रेस्क्यू. मी तुम्हाला अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यास मदत करेल. हाऊ म्हणजे कसे? ग्रेस सेड शी वुड हेल्प हर फादर टू रेस्क्यू बाय रोविंग द बोट्स ॲज वेल ॲज द मॅन. बाय रोईंग द बोट ॲज वेल ॲज द मॅन. जशी माणसं बोट वल्लवतात त्याच ताकदीने स्ट्रेंथने ती बोट वल्लवून प्रवाशांना मदत करू शकत होती. ई. युझिंग ऑल देअर स्ट्रेंथ टू रो दे केम देअर व्हेअर. युझिंग ऑल देअर स्ट्रेंथ टू रो दे केम देअर व्हेअर. त्यांची सर्व शक्ती पणाला लावून ते कुठे पोचले असा प्रश्न आहे. Where at the rock the 9 men and women clinging. ज्या खडकाजवळ ते पोचले त्या खडकाजवळ 9 स्त्री पुरुष खडकाला चिकटून उभे होते. ओके. नाउ एक्सरसाइज नंबर 5. एक्सरसाइज नंबर 5. ओके. How can you as a young student help people in a terrible road accident? Write 5 types of action you can take. How can you as a young student, तुम्ही एक तरुण विद्यार्थी आहात असं समजा. हेल्प पीपल इन अ टेरिबल रोड ॲक्सिडेंट. एक भयानक रस्त्यावर अपघात झालेला आहे. तुम्ही त्या अपघातातल्या व्यक्तींना मदत कशी कराल? राईट 5 टाईप्स ऑफ ॲक्शन यू कॅन टेक. कुठल्या प्रकारच्या 5 ॲक्शन तुम्ही त्यावेळेस घेऊ शकाल? ॲक्शन नंबर फर्स्ट. लुक ओव्हर द सीन क्विकली. लुक ओव्हर द सीन क्विकली. नेमकं काय घडलंय याच्याकडे ताबडतोब लक्ष द्या. नंबर 2. रिमेन काम. आय विल रिमेन काम. आय डोंट गेट पॅनिक. रिमेन काम म्हणजे काय? शांत राहा, टेन्शन घेऊ नका, पॅनिक होऊ नका. नंबर 3. कॉल ॲम्ब्युलन्स. आपण पटकन ॲम्ब्युलन्सला फोन लावू. कॉल ॲम्ब्युलन्स. नंबर 4. इन्फॉर्म द पोलीस. म्हणजे आपण पोलीस स्टेशनला किंवा पोलीस बंधूंना ताबडतोब फोन करून बोलवू. नंबर 5. वॉर्न ऑन कमिंग ट्रॅफिक. वॉर्न द पीपल विच आर कमिंग ऑन द ट्रॅफिक. मीन्स जे ट्रॅफिक चालू आहे त्या ट्रॅफिकल्या लोकांना सांगू की इथे ॲक्सिडेंट झालेला आहे. प्लीज गो स्लो. ओके. नाउ टर्न ऑन पेज नंबर 50. Turn on page number 50. Turn on page number 50. How will you help the people who meet with an accident? How will you help the people who meet with an accident? तुम्ही ॲक्सिडेंट मधल्या लोकांना मदत कशी कराल? नंबर 1. अबाव द ब्रॅकेट. समोरचा वरचा पहिल्या ब्रॅकेटमध्ये आपण काय लिहू शकू? आय विल कॉल 102 फॉर मेडिकल हेल्प. आय विल कॉल 102 म्हणजे 102 नंबरचा हेल्पलाईन नंबर आहे. त्या हेल्पलाईन नंबरला आपण फोन करून मेडिकल हेल्प बोलवू शकतो. आय विल कॉल द मेडिकल हेल्प. नंबर 2. विल एनकरेज द अनदर पीपल केम फॉरवर्ड फॉर रेस्क्यू. आपण जे बघे लोक आहेत
शूटिंग करणारे लोक त्यांना सांगू की कृपया शूटिंग करू नका, आमच्या मदतीला या. हां, विल इनकरेज अनदर पीपल कम फॉरवर्ड अँड हेल्प अस फॉर रेस्क्यू. नंबर 3, आय विल रिमेन काम. काम म्हणजे शांत. मी शांत राहील. अनदर, आय विल कम्फर्ट द व्हिक्टिम्स इन द ॲक्सिडेंट. आय विल कम्फर्ट म्हणजे जे ॲक्सिडेंटमध्ये सापडलेली पब्लिक आहे, जे लोक आहेत, त्यांना आम्ही आराम कसा वाटेल यासाठी प्रयत्न करू, त्याच्यातून त्यांना सुटका करू. आय विल इन्फॉर्म द पोलीस. आपण पोलिसांना फोन करू. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, आय विल प्रोव्हाइड द फर्स्ट एड इफ नेसेसरी. आय विल प्रोव्हाइड द फर्स्ट एड म्हणजे जर काही लोकांना ताबडतोब औषधोपचाराची गरज असेल तर आपण त्यांना ती प्रोव्हाइड करू, त्यांना ती मदत करू. ओके, नाउ बिलो दॅट डायग्राम एक्झरसाइज नंबर 6, थिंग्स टू डू. काही करण्याच्या गोष्टी आहेत. डिस्क्राईब द लाईफ ऑफ फॅमिली हू लिव्ज इन लाईट हाऊसेस. डिस्क्राईब द लाईफ ऑफ फॅमिली म्हणजे त्या कुटुंबांचं वर्णन करायचं आहे. हू लिव्ज इन लाईट हाऊसेस, जे कुटुंब लाईट हाऊसमध्ये राहतात ते त्यांच्या जीवनावर आपल्याला चर्चा करायची किंवा लिहायचं आहे. रिराईट द स्टोरी इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. रिराईट द स्टोरी इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. ही स्टोरी वाचायची आहे आणि आपल्या मातृभाषेत ती आपण स्वतः लिहून काढायची आहे. नाउ नंबर 7, एक्झरसाइज नंबर 7, डिस्कस इन ग्रुप अँड राईट अबाउट द लाईफ ऑफ ग्रेस युजिंग फॉलोइंग गाईडलाईन्स. डिस्कस इन ग्रुप्स म्हणजे आपल्याला आपल्या वर्गाचे ग्रुप्स करायचे आहेत 5 ते 6. अँड राईट अबाउट द लाईफ ऑफ ग्रेस आणि लिहायचं आहे. व्हॉट शुड बी द रायटिंग? द लाईफ ऑफ ग्रेस. ग्रेसचं आयुष्य कसं होतं या संदर्भात आपल्याला ग्रुपमध्ये लिहायचं आहे. प्रत्येक ग्रुपने अलग अलग लिहायचं आहे. विथ द फॉलोइंग गाईडलाईन्स. फॉलोइंग गाईडलाईन्स ज्या दिलेल्या आहेत, खाली जे आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत, त्या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला ग्रेसचं लाईफ लिहायचं आहे. पॉईंट नंबर 1, सपोर्ट फ्रॉम पॅरेंट्स. आईवडिलांचा काय तिला पाठिंबा होता. हेल्पिंग नेचर, तिचं जे स्वभाव होता मदत करण्याचा त्याच्याबद्दल लिहायचं आहे. हर ब्रेव्हरी ॲक्ट, तिने जे शौर्य गाजवलं होतं त्या संदर्भात लिहायचं आहे. हाऊ शी फायनली रिवॉर्डेड, तिला नंतर बक्षीस कसं मिळालं. प्लेस ऑफ लिव्हिंग, कुठे राहत होती, तिचं शिक्षण काय झालं होतं. हर एज्युकेशन, वी हॅव टू राईट अबाउट हर एज्युकेशन. देन द चॅलेंजेस शी हॅड इन द लाईट हाऊस. लाईट हाऊसमध्ये राहताना तिला जे काही चॅलेंजेस होते, तिच्यासमोर जे काही आव्हानं होती त्या आव्हानां संदर्भात लिहायचं आहे. अँड देन हर अनसेल्फिशनेस म्हणजे तिचा निस्वार्थीपणा या संदर्भात आपल्याला लिहायचं आहे. ओके, नाउ पेज नंबर 51, लँग्वेज स्टडी. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. लँग्वेज स्टडी, भाषेचा अभ्यास. ॲट फर्स्ट लुक आउट द बिलो ऑफ द पेज. सगळ्यात पहिले खाली बघा. इन दॅट रेक्टँग्युलर आय विल रीड दॅट what will be there. Now listen. Tag questions or question tags are often used to confirm information that we think we know is sure. If the main clause is affirmative, the question tag is negative. And if the main clause is negative, question tag is affirmative. म्हणजे वरची एक्झरसाइज सोडवायच्या अगोदर हे खालचं आपण घेतलेलं अतिशय महत्त्वाचं आहे. टॅग क्वेश्चन्स ऑर क्वेश्चन टॅग्स आर ऑफन यूज टू कन्फर्म इन्फॉर्मेशन. म्हणजे क्वेश्चन टॅगचा वापर केव्हा करायचा असतो, जर आपल्याला जी इन्फॉर्मेशन जी माहिती आहे ती खरी आहे का खोटी आहे हे कळण्यासाठी क्वेश्चन टॅगचा वापर आपल्याला करायचा आहे. देन वी थिंक वी नो इज ट्रू. आणि मग आपल्याला कळेल की ती घटना किंवा ती माहिती खरी आहे का खोटी आहे. इफ द मेन क्लॉज इज अफर्मेटिव्ह म्हणजे वाक्यातला जर मेन क्लॉज जो आहे तो जर अफर्मेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, तर क्वेश्चन टॅग इज निगेटिव्ह. क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह येईल. देन
इफ द मेन क्लॉज इज निगेटिव्ह, जर वाक्यातला महत्त्वाचा भाग हा निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग इज अफर्मेटिव्ह, क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह असेल. ओके, आता हे लक्षात घेऊन आपण लँग्वेज स्टडीची एक्झरसाइज बघणार आहोत. नाव लिसन, आय विल रीड द एक्झरसाइज. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द अल्टरनेटिव्ज. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग, प्रश्नचिन्हांचा योग्य वापर करायचा आहे. फ्रॉम द अल्टरनेटिव्ज, प्रत्येक वाक्याच्या खाली पर्याय दिलेले त्या पर्यायातून योग्य क्वेश्चन टॅग लिहायचा आहे. सेंटेन्स नंबर 1, शी वॉज ओनली अ लिटल वुमन. अल्टरनेटिव्ह इज ए वॉज शी, बी वॉजंट शी, सी वॉजंट यू. आता पहिलं वाक्य कसं आहे, शी वॉज ओनली अ लिटल वुमन म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. सो द क्वेश्चन टॅग इज बी, निगेटिव्ह, वॉजंट शी. शी वॉज ओनली अ लिटल, आन्सर विल बी वॉजंट शी. ओके. सेंटेन्स नंबर 2, ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट म्हणजे ग्रेसला आराम करायला वेळ नव्हता. सो दिस इज द निगेटिव्ह सेंटेन्स. द क्वेश्चन टॅग विल बी अ पॉझिटिव्ह. डिड शी, पर्याय कोणकोणते आहेत, डिड शी, बी डिडंट शी, सी वॉजंट शी. द आन्सर विल बी अल्टरनेटिव्ह नंबर ए, डिड शी. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट, डिड शी असल्याचं उत्तर असेल. नंबर 3, शी रिस्क्ड हर ओन लाईफ. आता अफर्मेटिव्ह आहे, शी रिस्क्ड हर ओन लाईफ. अल्टरनेटिव्ह आर डिड शी, डिडंट शी अँड वॉज शी. आन्सर विल बी डिडंट शी. बघा, शी रिस्क हर ओन लाईफ, डिडंट शी असं याचं उत्तर होऊ असेल 100%. नाऊ बी एक्झरसाइज. एक्झरसाइज नंबर बी, चूज द प्रॉपर मॉडेल टू फिल इन द गॅप. रिकाम्या जागात आपल्याला हे दिलेल्या पर्यायातलं योग्य पर्याय लिहायचा आहे. दे डॅश डॅश हिअर एनिथिंग एल्स. दे डॅश डॅश हिअर एनिथिंग एल्स. पर्याय काय काय आहेत, डज नॉट, कुड नॉट, हॅव नॉट. द आन्सर विल बी दे कुड नॉट हिअर एनिथिंग एल्स. त्यांना काही ऐकू येत नव्हतं. दे कुडंट हिअर एनिथिंग एल्स. नंबर 2, 9 men and women dash dash climb on the rock. 9 men and women dash dash climb on the rock. What will be the answer? 9 men and women could climb on the rock. फक्त 9 स्त्री पुरुष त्या खडकावर लोंबकळू शकले होते. नंबर 3, डॅश डॅश यू एव्हर स्लीप अगेन. आन्सर विल बी विल यू एव्हर स्लीप अगेन. विल यू एव्हर स्लीप अगेन. विल असं याचं रिकाम्या जागी लिहिता येईल. नंबर 4, वी डॅश डॅश डू समथिंग. वी डॅश डॅश डू समथिंग. वी मस्ट डू समथिंग. आपण काहीतरी केलंच पाहिजे. ओके. मॅच द सेंटेन्स विथ देअर टाइप्स. सी, एक्झरसाइज नंबर सी, मॅच द सेंटेन्स विथ देअर टाईप म्हणजे खालील वाक्य कोणत्या प्रकारातली आहेत ते आपल्याला आन्सरमध्ये लिहायचं आहे. डू नॉट ट्राय. डू नॉट ट्राय हे कोणत्या प्रकारातलं वाक्य आहे, तर हे इम्पेरेटिव्ह वाक्य आहे. इम्पेरेटिव्ह, नकारार्थी वाक्य. इम्पेरेटिव्ह, डू नॉट ट्राय, प्रयत्न करू नका. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. नंबर बी, विल यू एव्हर स्लीप अगेन. विल यू एव्हर स्लीप अगेन वाक्याच्या शेवटी काय, क्वेश्चन टॅग आहे. सो दिस इज इंट्रॉगेटिव्ह. इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय, प्रश्नार्थक वाक्य आहे. बी सेंटेन्स इज इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. नंबर सी, ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट नाऊ. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट नाऊ. दिस इज असर्टिव्ह सेंटेन्स, मीन्स दिस इज अ स्टेटमेंट. एक सूचना केलेली आहे, स्टेटमेंट आहे. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट नाऊ, असर्टिव्ह स्टेटमेंट आहे. डी, नो नो शी एक्सक्लेम. नो नो शी एक्सक्लेम. दिस इज एक्सक्लेमेटरी म्हणजे हे उद्गारवाचक वाक्य आहे. अशा प्रकारे आपल्याला हे लँग्वेज स्टडी आणि इंग्लिश वर्कशॉप
या लेसनचं 2.5चं कंप्लीट करता आलेलं आहे. नाव टुमॉरो वी विल स्टार्ट वर्ड प्ले, वर्ड लॅडर ऑन पेज नंबर 52. पेज नंबर 52 वर्ड लॅडर, वर्ड प्ले. इथे आपल्याला शब्दांचे खेळ करायचे आहेत. आता काय काय आहेत ते आपण उद्या बघणार आहोत. आय विल गिव्ह यू अ होमवर्क. आय विल गिव्ह यू अ होमवर्क. आय विल गिव्ह यू अ होमवर्क. टर्न ऑन पेज नंबर 49. पेज नंबर 49 वर इंग्लिश वर्कशॉप बघा. फाइंड द स्टोरी द अँटॉनिम्स ऑफ. Exercise number 1, find the story of the antonyms of. Number 2, find the words from the story. Make a list of 8 words related to a sea travel. Number 2. Number 4, exercise number 1, 2 and 4 and 5 on page number 49. पान नंबर 49 वरचं एक्सरसाइज नंबर 1, 2, 3 आणि 5 हे तुम्ही होमवर्कमध्ये लिहून काढायचं आहे. वहीमध्ये लिहा आणि त्यानंतर कागदावर लिहून शाळेमध्ये चेक करायला आणून द्या. ओके, कळला का होमवर्क? ऑन पेज नंबर 49 1, 2, 3 and 5 4 एक्सरसाइज वहीमध्ये पण लिहायच्या आहेत आणि कागदावर पण लिहून माझ्याकडे शाळेत जमा करायच्या आहेत. ओके, नाउ सी यू टुमॉरो. बाय. हॅव अ नाईस अँड वंडरफुल डे. ओके, बाय.